नमस्कार, पीसीआर न्यूज में मैं रोहित चौहान आपका हार्दिक स्वागत करता हूँ। कल्याण पूर्व विधानसभा धनंजय बोडारे, राजेश वानखेड़े, सचिन बासरे इनके प्रचार सभा में शिवसेना प्रमुख उदयजी ठाकरे का जोरदार भाषण, जनता का प्रचंड प्रतिसाद। आइए देखते हैं। नुसती पेटलेली नाही, चांगली दगदगून पेटले। ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो तो क्षण आता 20 तारखेला आलेला आहे। मला असं वाटलं होतं की बऱ्याच दिवसानंतर मी या विभागात येतोय। गेले 10 वर्ष एक घरी बसून खासदारकी मिळालेला एक खासदार इकडे आहे आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलंय की कशी विकास कामं करतोय। मी आपल्या कल्याण डोंबिवलीच्या खासदाराबद्दल बोलतोय। बघितलं तर रस्त्यातले खड्डे तसेच आहेत, ट्रॅफिक तसाच आहे, धूळ तशीच आहे, पण होर्डिंग मोठी लागले। होर्डिंग एवढी मोठी आहे की एक तर गद्दारी केले त्याच्याबद्दल लाज नाही, खोके खाल्ले त्याच्याबद्दल लाज नाही, हरामखोरी केले त्याच्याबद्दल लाज नाही, पण मोठी होर्डिंग आहेत म्हणजे पैशाचा माज बघा किती आहे। केलंय काम भारी, आता पुढची तयारी, म्हणजे गद्दारी फार केलेली आहे, पुढची तयारी आणि मोठी गद्दारी, पैशाची माजोरी, पण लाज लज्जा शरम काही नाही। त्याच्यानंतर एक होर्डिंग पाहिलं, कल्याण ग्रामीण आमदार बदलतंय। कल्याण ग्रामीण हा सुभाष भोईर तिकडनं आमदार होणार आहे। नुसतं तुम्ही जाहिरातीवरती किती कोण खर्च करतंय ते जरी बघितलं तरी तुमच्या लक्षात येईल कोणी किती पैसा खाल्लाय। मला यायला उशीर झाला त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, कारण एकतर निघायला थोडा उशीर झाला। सगळे चॅनल्स मुलाखती घ्यायला आले होते, मग एकेकाना नाही म्हटलं तरी अर्धा तास मुलाखत ही द्यावीच लागते, त्याच्याशिवाय विषय पूर्ण होत नाही। आणि मग आपला ट्रॅफिक, मुलाखतीमधले विषय काय, अमित शाह काय म्हणाले, नरेंद्र मोदी काय म्हणाले। म्हटलं ठीक आहे, काय म्हणाले, नाही तुमचं हिंदुत्व, म्हटलं आमचं हिंदुत्व काय झालं। ज्या नरेंद्र मोदींनी नवाज शरीफच्या वाढदिवसाचा केक खाल्ला त्याने आम्हाला हिंदुत्व शिकवणे, अजिबात शिकवणे। आम्ही असं म्हटलं का, आम्ही काय आक्षेप घेतला का की अरे नरेंद्र भाई आप जाके अकेले खा के आए, हमें नहीं खिलाया। मी नुसतं आपली जी महायुती होती त्या युतीमध्ये भाजपाने आपला म्हणून महाविकास आघाडीत आलेलो आहे, कारण आपलं हिंदुत्व आहे असं नाहीये। मी अनेकदा सांगितलेलं आहे, आम्ही सुद्धा प्रभू श्रीरामाला मानतो, हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व आहे। मग अमित शाह आणखीन काहीतरी म्हणाले, म्हणते सगळे ठीक आहे, पण आत्ताची जी महाराष्ट्राची निवडणूक आहे ती महाराष्ट्रासाठी फार महत्वाची आहे। तुमच्या अस्तित्वाची आहे का, म्हटलं माझ्या नाही, महाराष्ट्राच्या अस्तित्वाची आहे। हा महाराष्ट्र हे खड्ड्यामध्ये त्यांनी घातलाय, तो कोणत्या दिशेला न्यायचं, आत्ता जर का आपण चुकलो तर महाराष्ट्र गेला म्हणून समजा। कारण एक तर मी येताना बघितलं की मोठमोठे टॉवर्स उभे राहिलेत, सगळे लोढा टॉवर, हे टॉवर ते टॉवर। अयोध्या भाजपा का हरला, कारण तिथले जे खासदार घरी आले होते आपल्या, त्यांना मी विचारलं की तुम्ही साहब हमारे यहाँ भी सब गुजराती कॉन्ट्रॅक्टर्स आ गए। मग तिथे जे काही कार सेवक गेले होते आणि त्यांनी जे काही बलिदान केलं ते लोढासाठी केलं होतं का, पण जिथे जाऊ तिथे खाऊ हा यांचा एक खाक्या बनलेला आहे। आणि त्यांची जी काही घोषणा आहे, लुटेंगे और बांटेंगे, महाराष्ट्र को लुटेंगे और दोस्तों में बांटेंगे, त्याच्या विरुद्ध मी मैदानात उतरलेलो आहे। म्हणून मला ही निवडणूक जिंकायची आहे। महाविकास आघाडीमध्ये
मुख्यमंत्री कोण होणार म्हटलं आम्ही सगळे एकत्र बसून ठरवू ना, पण कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र लुटणाऱ्यांना आम्ही मुख्यमंत्री होऊ देणार नाही ही शपथ घेऊन आम्ही उतरलेलो होतो. आणि जर का प्रश्न विचारायचाच असेल तर तुम्ही देवेंद्रला विचारा, दाढीवाल्याला विचारा आणि अजित पवारांना विचारा. अजित पवारांना तर मला वाटतं कोणीतरी आशीर्वादच दिलेला आहे, अखंड उपमुख्यमंत्री भव. आपल्यात एक आशीर्वाद असतो ना, महिलांना देतात तसं यानं दिला कोणीतरी, अखंड उपमुख्यमंत्री भव. कोणी आलं तरी आपले उपमुख्यमंत्री आहेतच, तर टिळा काय त्यांचा पुसला जातच नाही. पण अमित शहानी जाहीर केले की ते जर त्यांची सत्ता आली, येत तर नाहीच, तर देवेंद्र मुख्यमंत्री होतील. मग दाढीवाल्याने विचारायचं की जसं देवेंद्र तुझ्या बरोबर उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं तसं दाढीवाल्या तू होशील का रे उपमुख्यमंत्री? पेलेल का तुला? पण होऊच शकत नाहीये, कारण महाराष्ट्र कधीही गद्दानुकीत होणार आहे. मग दुसरा प्रश्न आला, इकडे मोठ्या प्रमाणावरती माता भगिनी जमलेत, पण तुम्हाला लाडकी बहिणीचा काही परिणाम म्हटलं नक्की होणार. मग ते बघायला लागले, मग तुमचं कसं होणार? म्हटलं नाही, परिणाम असा होणार आहे की सगळ्या माता भगिनी चिडल्यात. आता 1500 रुपये देऊन त्यांना असं वाटतं की जणू काही सगळ्या महाराष्ट्रातल्या महिला या आपल्या नोकरच झालेल्या आहेत. जातील कुठे? पैसे देतो तुम्हाला. कोल्हापूरचे त्यांचे जे खासदार आहेत मुन्ना महाडिक, त्यांनी उघड सभेमध्ये म्हटलं की या महिलांचे फोटो काढून द्या पाठवून, कारण आपल्याकडनं पैसे घ्यायचे आणि त्यांच्या सभेला जायचं असं चालणार नाही. कोण आहेस मुन्ना तू? आणि मग मी पण जाहीर सभेत इशारा देतोय, प्रत्येक सभेत देतो, याही सभेत देतो की इथे बघ किती माझ्या माता भगिनी आलेल्या आहेत. पण यांच्या केसाला जरी धक्का लागला तर मुन्ना तुझा हात मी जागेवर ठेवणार नाही, छाटून टाकीन. त्याच्यानंतर मिंद्याचे एक उमेदवार उभे आहेत आणि त्यांनी सांगितले की मत नाही दिलं तर आम्ही तुमच्याकडनं 3000 रुपये वसूल करू. मग हेच मी म्हणते की तुम्ही जी काय देताय मदत मदत मदत, तुमची भावना नाही स्वच्छ. एक तर तुम्हाला लोकसभेमध्ये फटका दिला नसता महाराष्ट्राने, तर महाराष्ट्रामध्ये बहिणी राहते ते तुम्हाला कळलं असतं का? आणि मी स्वतः फिरतोय महाराष्ट्र, जिथे शक्य होईल तिथे मी लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. गेल्या काही दिवसामध्ये फारच वेळेची मारामारी म्हणून जास्त काही बोलता नाही आलं, पण गेल्या महिन्यामध्ये मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातच एका शेतामध्ये उतरलो होतो. सगळे शेतकरी धावत आले, माझ्या पाया पडायला लागले. मला म्हणाले, उद्धवजी तुम्ही देव आहात, आमचं कर्ज माफ केलं. म्हटलं मी देव वगैरे नाहीये, मी माझं कर्तव्य केलं. जर यांनी गद्दारी केली नसती तर 5व्या वर्षी सुद्धा मी तुम्हाला कर्जमुक्त करून दाखवलं असतं. तरी ठीक आहे, पुन्हा सरकार आल्यानंतर परत मी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार म्हणजे करणारच, हे वचनच आहे आपलं. माझ्या मुलीने स्वकष्टाने 1 रुपया जरी माझ्या घरात आणला तरी तो अदानीच्या कित्येक लाखो कोटीपेक्षा जास्त असतो. बरोबर आहे का? चूक आहे? मग जे आपण ठरवलंय की महाराष्ट्राचं लुटलेलं वैभव मी पुन्हा आणून दाखवणार आहे. जेवढा रोजगार त्यांनी नेलाय, एक 2-3च गोष्टी सांगतो तुम्हाला. कोरोनाच्या काळामध्ये आपण 6.5 लाख कोटींचे सामंजस्य करार केले होते. त्याच्यामध्ये गेल्या आठवड्यात एक 8-15 दिवसापूर्वी असेल, अहमदाबादला जे मोदीजींनी मोठं उद्घाटन केलं ना, टाटा एअरबस, हा प्रकल्प आपण नागपूरमध्ये आणत होतो. मेडिकल डिव्हाइस पार्क हा प्रकल्प आपण संभाजीनगरला आणत होतो. बल्क ड्रग पार्क हा प्रकल्प आपण रायगडमध्ये आणत होतो. असे अनेक उद्योग विभागवार आपण आणत होतो. आणि केवळ एकच उद्योग तुम्हाला मी सांगेन, मेडिकल डिव्हाइस पार्क जो आहे तो जर का मराठवाड्यात आला असता तर त्या माध्यमातून जवळपास 1 लाख लोकांना तिथे रोजगार मिळाला असता. 1 लाख. आणि हे बाकीचे सगळे उद्योग जर का आपण, ह्या ज्या काही गोष्टी आहेत याच्यावरती जर का उत्तर नसेल तर तुम्ही मत मागता कशाला? आणि म्हणून जे मी ठरवलंय की आपलं सरकार आल्यानंतर जसं मुलींना मोफत शिक्षण मिळतं तसं महाराष्ट्रामध्ये जन्मलेल्या प्रत्येक मुलाला मी मोफत शिक्षण दिल्याशिवाय राहणार नाही, हे माझं वचन आहे. शिका मुलांनो, मोठे व्हा. आणि म्हणून मी या सगळ्या भगिनींना विचारतोय
असतील, तुम्हाला सगळ्यांना 1500 रुपये मिळत असतील, मिळतात का? नाही मिळाले असतील, कारण त्यांनी काय केलंय, एक 4-5 हप्ते दिलेत आणि बरोबर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ही योजना बंद केली. बाकीच्या योजना सुरू आहेत, पण निवडणूक आयोगाला असा त्यांनी वापरलाय की योजना बंद केली, आम्ही नाही केली, निवडणूक आयोगाने केली. मग 1500 रुपये तुम्हाला देऊन बाकी जे तुमच्याकडनं महागाईच्या माध्यमातून काढून घेत आहेत, त्याही पेक्षा महत्वाचं प्रत्येक आई वडिलाचं एक स्वप्न असतं, आपला मुलगा असेल मुलगी असेल, असे अरे काय हिंमत होती यांची महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघायची. मग हे सहन नाही झालं. महाराष्ट्र पुढे चाललाय. कोरोना काळामध्ये सुद्धा महाराष्ट्राने एवढे सामंजस्य करार केले कसे? मग पाड त्याचं सरकार आणि आपले लाचार गेले तिकडे. सगळं काही दिलं होतं ना, मंत्रीपद दिलं. अगदी 2012 नंतर मी गर्वाने नाही म्हणणार, पण जे खरं ते सांगतो की मी या दाढीवाल्याला मंत्री केला नसता त्याच्या आयुष्यात कधीतरी मंत्र्याची खुर्ची दिसली असती. याच्या मुलाला घरातनं उचलून बोल्यावरती चढवला नसता तर हा कधीतरी खासदार झाला असता. मग एवढं सगळं देऊन सुद्धा जो आपल्यावरती वार करतोय आणि महाराष्ट्र विकून दिल्लीची चाकरी करतोय, तो पुढची तयारी कसली करत असेल याचा विचार करा. नाही त्याच्याबद्दल मला काही हे नाही, उलट मला अभिमान आहे की एका साध्या माणसाला आपण ड्रग पार्क असेल, सेमी कंडक्टरचा असेल, चिपचा, तो आणखीन काय काय होते ते सगळे जर का महाराष्ट्रात आपण आणले असते, जे आणत होतो, अर्ध्या वाटेत आले होते, सामंजस्य करार झाले होते, जागा जवळपास निश्चित झाली होती, पण यांनी गद्दारी करून सरकार पडलं आणि सगळा ओढा जो होता तो गुजरातकडे पडला. महाराष्ट्राचं किती नुकसान झालं? जवळपास 5 लाख लोकांच्या रोजगाराचा फटका हा महाराष्ट्राला पडला. 5 लाख म्हणजे किती कुटुंब झाली? 5 लाख कुटुंब म्हणजे 25-30 लाख पेक्षा जास्त लोकांचा रोजगार या मोदी शहांच्या करंटेपणामुळे आणि मिंद्याच्या बूटचाटेपणामुळे हा गुजरातला गेलेला आहे. हे एवढं नुकसान झालं तरी सुद्धा आम्ही पुन्हा तुम्हाला निवडून द्यायचं? माझ्यावरती आरोप करायचे करा, पण माझं सरकार का पडलं नाही. पण त्यांना हे माहिती नाही की ते मोठे होऊन गेलेले आहेत, पण ज्यांनी मोठं केलं ती लोक माझ्यासोबतच आहेत ना. जसा कोणी मोठा केला तसंच तुला छोटा पण आम्ही करू शकतो. आणि मग पत्रकार जे मला विचारतात की तुम्हाला काय वाटतं लोकसभेमध्ये जे घडलं ते वातावरण अजून आहे का? म्हटलं तसं नाही हो वातावरण. हा मग काय? म्हटलं त्याच्याहून चांगलं आहे, त्याच्याहूनही चांगलं आहे. कारण लोकसभेच्या वेळेला लोकांच्या मनात एक शंका होती, अरे या हुकुमशाला कोण गाठणार? ते महाराष्ट्राने करून दाखवलं, हुकुमशाला गुडघ्यावरती आणून दाखवलं. हुकुमशाला गुडघ्यावरती आणलं. आहे काही ठिकाणी आपण कमी पडलो, जरूर पडलो, पण आता महाराष्ट्रामध्ये आत्मविश्वास आलेला आहे. अरे आम्ही लोकसभेला तुला गुडघ्यावरती आणलेलं आहे, या गद्दारांना आता आम्ही पाताळात गाडल्याशिवाय राहणार नाही आणि गाडू शकतो. पक्षाने जाहिराती केल्या होत्या, महागाई केवढी वाढली, बस हो गई महंगाई की मार, वगैरे वगैरे वगैरे. आणि तो काळ असा होता की ज्या चंद्रचूडांच्या घरी गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला नरेंद्र मोदी गेले होते, त्याच गणपती बाप्पाचा उत्सव होता आणि मला सुषमा स्वराज यांचा फोन आला, उद्धवजी महंगाई बहुत बढ़ रही है. म्हटलं बिलकुल सही है आपकी बात. तेव्हा गॅस सिलेंडर आता किती झालं? 1000-1200. तेव्हा काहीतरी 300-400 वगैरे असं काहीतरी झालं, 100 रुपयाने वाढला होता. नहीं देखो ना कितनी महंगाई बढ़ रही है. हाँ फिर क्या करना है? नहीं हम भारत बंद करना चाहते, भारत बंद करने जा रहे हैं. म्हटलं कभी? आणि त्यांनी जो दिवस सांगितला तो बरोबर गणपतीच्या उत्सवाचा पहिला दिवस होता. मी शिवसेना प्रमुखांना विचारलं काय करायचं? मला म्हणाले नाही करायचं, आपला उत्सव आहे, गणपती बाप्पाचा उत्सव आहे, बंद होणार नाही. त्यांना म्हणा आम्ही निदर्शनं करू, बंद नाही करता येणार. मी सुषमाबाईंना फोन केला, मला म्हणाले अरे हिंदुत्व कोणाला शिकवत आहे? बटेंगे कटेंगे फटेंगे, त्यांचे फटेंगे झाले आता. कारण लोकसभेमध्ये हरले आणि विधानसभेत सुपडा साफ होणार आहे. म्हणूनच मोदीजी, तुम्ही बघितले ना परवाची सभा काय प्रचंड होती खुर्च्यांची. पण तरी सुद्धा एक लक्षात ठेवा, त्या खुर्च्या रिकाम्या होत्या
पण निवडणुकीच्या दिवशी काही अदृश्य मतदार मतदान करू शकतात, तुम्हाला माहिती आहे ना? ती खबरदारी घ्या. कारण मला आठवतंय पुणे महापालिकेची जी निवडणूक होती तेव्हा जिथे देवेंद्र फडणवीस यांची आदल्या दिवशी सभा झालेली, खुर्च्या रिकाम्या होत्या. देवेंद्र फडणवीस व्यासपीठावरती पण नाही आले, तसेच निघून गेले. दुसऱ्या दिवशी माझी सभा झाली, गच्च मैदान भरलेलं, तुडुंब, बाहेर पण लोक उभी होती. मला वाटलं असंच होणार, मी टाळ्या वाजवणार. पण निकाल लागला, शिवसेनेच्या जागा नाही आल्या, रिकाम्या खुर्च्या होत्या, त्यांच्या जागा 100 आल्या. म्हणजेच काहीतरी गडबड आहे. हे खुर्चीत न बसलेले मतदार मतदानाला येतात कुठून, मतदान करतात कसं? हे काम आपल्या पोलिंग एजंटनी केलं पाहिजे, आपल्या बूथ प्रमुखांनी केलं पाहिजे. कारण हे काही करू शकतात. हातामध्ये द्यायचं का निष्ठेने आपल्या सोबत राहिलेला भगव्याचा मावळा त्याला मतदान करायचं हे तुम्ही ठरवायचं. काळोख तर पसरलेला आहे, पण तो काळोख जाळून टाकणारी मशाल हातामध्ये घेणार आहात की चोरांना डोक्यावरती बसवणार आहात? आणि मला तर आश्चर्य वाटतं की असा चोर मी कुठे बघितला नाही की कोणाचं तरी पाकिट मारलंय आणि आपल्याला दाखवतो, हे बघ तुझं पाकिट मारलं, पण आता हे पाकिट माझं. असं कोण चोर बघितलंय? हाही प्रश्न मला विचारला कोणीतरी. म्हटलं मी एक काम करतो, त्या पत्रकाराला सांगितलं तुमचा पत्ता द्या, आज रात्री येऊन तुमच्या दारावर माझ्या नावाची पाटी लावतो, उद्यापासून घर माझं. असं होतं? अरे ही बाळासाहेबांनी माझ्या पाठीशी उभी केलेली त्यांची पुण्य आहे, त्यांचे आशीर्वाद आहेत. आणि आपण जे काही वचनं दिलेली आहेत, ही वचनं तुम्हाला माहिती आहे. पुढे जायचे, माझी तब्येत वगैरे ठणठणीत आहे, तो काय भाग नाहीये, पण वेळेचं बंधन आहे. म्हणून मी काय 2-5 मिनिटात काहीतरी उगाच करून जाणार नाहीये. आणि मला खात्री आहे की हे मी बोलतोय, तळमळीने बोलतोय, तुमच्यासाठी बोलतोय, पण तुम्ही अनुभवता आहात आणि ह्या अनुभवाला जाता. अनुभवाखेरीज दुसरा मोठा गुरु नाही. तो अनुभव तुम्हाला काय सांगतोय? शिवसेनेचा म्हणजे ही माझी शिवसेना, आपली शिवसेना. मी निवडणूक आयोगाचा अधिकार मानत नाही, त्यांना निवडणुकीचं चिन्ह बदलण्याचा अधिकार असेल, आहे. पण माझ्या पक्षाचं नाव जे माझ्या आजोबांनी आणि माझ्या वडिलांनी ठेवलेलं आहे ते बदलण्याचा अधिकार मी निवडणूक आयोगाचा मानत नाही, तो मी मानणार नाही. माझी शिवसेना ही शिवसेना आहे, बाकीची मिंदेंची सेना ही मिंदे सेना असेल. महाराष्ट्र गुजरातच्या चरणी वाहून टाकायचे की नाही हे महाराष्ट्राची जनता ठरवणार आहे. आणि मला खात्री आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, शाहू फुले आंबेडकरांचा आहे. हा आम्ही कदापि मोदी शाह अदानीचा होऊ देणार नाही, ही शपथ महाराष्ट्राने घेतलेली आहे. आणि मग हे सगळे जे आपले वीर आहेत सगळेजण या, सचिन आहेत, त्यांना तर ओळखतात. यांची केस थोडी माझ्यासारखी आहे. भाऊ तिकडे गेला तरी एक भाऊ शिवसेनेत राहिलाय. त्याच्यामुळे आता मनात कुठे शंका ठेवू नका. 20 तारखेला मशालीवरती आपल्या पसंतीचं मत नोंदवून तुमचं आयुष्यातला अंधार दूर करा, ही सगळ्यांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.